हुकुमशाहीवर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, सत्तेवर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हुकुमशाहीवर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, राज्य शोषणावर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, आमदार पॅटर्नवर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, आगे से बोल, हल्ला बोल, पीछे से बोल, हल्ला बोल, और जोर से, हल्ला बोल, और जोर से, हल्ला बोल, नहीं सुना है, हल्ला बोल, और जोर से, हल्ला बोल, आगे से बोल, हल्ला बोल, बोल के ताई, हल्ला बोल, बोल के राजा, हल्ला बोल, पटल कमायला, हल्ला बोल, निगम मॅडमवर, हल्ला बोल, प्रशासनावर, हल्ला बोल, रोजगार काढण्यावर, हल्ला बोल, आदिवासी विभागावर, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, और जोर से, हल्ला बोल, और जोर से, हल्ला बोल, सीना तान के, हल्ला बोल, सीना तान के, हल्ला बोल, हाथ उठा के, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, जोर से बोल, हल्ला बोल, आगे से बोल, हल्ला बोल, पीछे से बोल, हल्ला बोल, दाएं से बोल, हल्ला बोल, बाएं से बोल, हल्ला बोल, ऊपर से बोल, हल्ला बोल, नीचे से बोल, हल्ला बोल, जोर जोर से, हल्ला बोल, जोर जोर से, हल्ला बोल। नमस्कार. भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून 9 तारखेला 9 मार्च, खरं तर 8 मार्च हे महिला दिन आहे, जागतिक महिला दिन, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 9 मार्चला जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर एक अभिनव आंदोलन आम्ही करत आहोत. माझ्यासोबत असलेल्या सगळ्या 60 माझ्या बहिणी, या भगिनी या माझ्याच नव्हे तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आणि यांना 20 वर्ष आपल्या आश्रमशाळांमध्ये धुलाई कर्मचारी म्हणजे मुलांचे कपडे बिछान धुण्याचं काम या 20 वर्ष करत होत्या. त्याचबरोबर इतर अनेक अतिरिक्त कामं आश्रमशाळेची, स्वयंपाकापासून तर सगळी कामं या महिलांनी भगिनींनी केली, आणि 20 वर्षानंतर अचानकच यांना कामावरून काढून घरी बसवण्यात आलं. हा मोठा अत्याचार इथल्या भूमिपुत्र भगिनींवर आहे, आदिवासी कष्टकरी महिलांवर आहे, आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी 9 मार्च 2026 रोजी जव्हार एकात्मिक आदिवासी बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर या सगळ्या माझ्या भगिनी आणि भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून धुलाई आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये या सगळ्या महिला त्यांचं जे रोजचं कौशल्याचं काम आहे, जे त्यांनी 20 वर्ष केलं, ते कौशल्य ते आदिवासी विकास अधिकाऱ्यांना दाखवणार आहेत, आणि ते बादली, धोपाटणा, ब्रश आणि कपडे घेऊन आदिवासी विकास कार्यालयासमोर आपलं कपडे धुण्याचं कौशल्य दाखवणार आहेत. ते धुलाई आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये या सगळ्या महिलांसोबत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे इतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होतील. माझी या निमित्ताने सगळ्या पालघरवासियांना विनंती आहे की या 60 महिलांचा प्रश्न हा फक्त या 60 महिलांचा नाही, तर हा व्यवस्थेचं कारस्थान आहे. अशा प्रकारे भूमिपुत्रांना विस्थापित करणं, भूमिपुत्रांना बेरोजगार करणं हे काम या व्यवस्थेचं, या प्रशासनाचं सुरू आहे. जर वेळीच याच्यावर आपण आवाज उठवला नाही, अंकुश घातला नाही, तर येत्या काळामध्ये इथला खरा भूमिपुत्र, इथला मूल निवासी उद्ध्वस्त होऊन जाईल, आणि हे प्रशासकीय अधिकारी आणि वेगवेगळे प्रकल्प चालवणारे हे भांडवलदार, हे कंत्राटदार, हे खाजगीकरणाला समर्थन करणारे लोक आपल्या इथल्या कष्टकरी आदिवासी बांधवाला, भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करतील. त्यामुळे सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. या माझ्या 60 बहिणींची ताकद वाढवण्यासाठी 9 मार्चला सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. मी रोहिणी वारगडे गोंदिया आश्रमामध्ये काम करते. मला 20 वर्ष झाले मी काम करते. मुख्यमंत्री भाऊला माझी एवढीच विनंती आहे का लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊ नका, मला कामावरती घ्या, एवढीच माझी विनंती आहे. मी वंदना रघुनाथ पागी, मी पाळी शाळेवर काम करते. 20 वर्ष काम केलं, पण आम्हाला आता काढून टाकलं कामावरून, कमी करण्यात आलं. आमची मुलं आम्ही कशी पोचणार, आमची चूल विझून टाकली. आमच्या मुख्यमंत्र्यांना मी एवढीच विनंती करते की आम्हाला 1500 रुपये नको आहेत, आणि आम्हाला कामावर घ्या, असं आमची विनंती आहे. माझं नाव अलका देवीदास पडघे, धानोळा आश्रमशाळेवर काम करते. मला लाडके भावाचे पैसे नको आहेत, माझा रोजगार पाहिजे. मी रेखा प्रकाश भोये साखरा आश्रमशाळेत काम करत आहे. 2006 पासून काम करत आहे, पण आम्हाला आज 20 वर्ष झाले आहेत. पण आज आम्हाला अचानकपणे म्हणजे कामावर काढून टाकण्यात आलं आहे. हे लाडक्या बहिणीचे जे पैसे भेटतात ते आम्हाला नको पाहिजेत. आम्हाला हक्काचं आमचं काम जे आहे तेच आम्हाला पाहिजे. म्हणजे आम्ही हक्कानं आमची मजुरी करून आमचं घर कुटुंब हे आम्ही आमच्या मर्जीने आम्ही चालवू शकतो.
जी जबाबदारी आहे ती आमच्या स्वतःच्या हिमतीवर आम्ही आमच्या जबाबदारीवर आम्ही पार पाडू शकतो.